हॅलो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मोमोज कसे फोल्ड करायचे ते दाखवणार आहे. मोमोजमध्ये भरण्यासाठी जे सारण लागतं ते पत्ताकोबीचं सारण मी रेडी केलं आहे. आज आपण व्हेज मोमोज बनवत आहोत आणि इकडे मी मैदा आणि थोडीशी कणिक मिक्स असं एक डो बनवून घेतलेला आणि त्याच्या अशा 4 छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या. आता मी तुम्हाला इझी वे दाखवणार आहे मोमोज फोल्ड कसे करायचे. ही मोमोज फोल्ड करण्याची पहिली पद्धत आहे. यात एक पारी घेतली, त्यात मी सारण भरून घेतलं आहे आणि तिला हाफ फोल्ड करून घेतले, जसं आपण करंजीला फोल्ड करतो. आणि त्याचे दोघं टोकं एकदम पॅक करून घेतले आणि ते 2 टोकं मधून दुमडून वाळून घेतले. ही झाली पहिली पद्धत. आता सेकंड पद्धतमध्ये आपल्याला सारण भरल्यानंतर मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर जे उरलेल्या साईड आहेत त्या पण आतमध्ये घेऊन दाबून घ्यायचे. इथे असा फुलाचा आकार तयार होईल. ही झाली दुसरी पद्धत. आता ह्या थर्ड पद्धतमध्ये आपल्याला एका साईडने दाबून घ्यायची पारी आणि त्यानंतर जे 2 उरलेल्या बाजू आहे ना त्या पण अलगद दाबून आतमध्ये आणायचे आहे, म्हणजे ट्रायंगल तयार होईल. हे झालं आपलं तिसरी अगदी सोपी होणारी पद्धत. आता आपण याला मोदकासारख्या कळ्या पाडून घेणार आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे. आपल्याला मोदक तर सगळ्यांनाच बनवता येतात. तशा प्रकारे आपण ह्या कळ्या पाडत पाडत एका साईडला यायचं आणि मग त्या कळ्या एका साईडला दाबून घ्यायच्या आणि तो जसा काठ तयार होतो तो व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून मोमोजला एकदम छान शेप होईल. हे बघा, असं पॅक करून घ्यायचं ह्या कळ्या. ही झाली चौथी पद्धत. आता शेवटची अगदी सोपी 5वी पद्धत. त्याच्यात आपण दोघं साईडने 2 कळ्या घ्यायच्या, त्या दाबून घ्यायच्या आणि त्या आतमध्ये आणायच्या. असंच पुन्हा दोघं साईडने दुमडत दुमडत शेवटपर्यंत घेऊन यायच्या त्या आणि लास्टला एक टोक ते दाबून घ्यायचं. अशी ही सोपी पद्धत होती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.